माया. नाम तसं ना बघा. माया नाही, माया म्हणजे अटॅचमेंट. अटॅचमेंट म्हणजे ही माझी साडी, हे माझे दागिने, ही माझी मांजर, माझी आई, माझे बाबा, ही माझी लिपस्टिक माझी वापरू नकोस. आता समजा उद्या या साडीला कोणी माझ्या बहिणीने येऊन चुकून डाग पडला, तर माझी सणकली. तर याचा अर्थ असा होईल की मी या साडीला अटॅच आहे म्हणून माझी सनकली. सो त्या अटॅचमेंटने मला कंट्रोल केलं, माझ्या इमोशन्सला कंट्रोल केलं. तर समजा तेच सिच्युएशनला मी अशी रिॲक्ट झाली, ओके या साडीचा साथ माझ्यापर्यंत आतापर्यंतच होता, इट्स ओके. साडी जरी माझी असली तरी मी तिला अटॅच नाहीये. फॉर एक्झाम्पल, आपण मुलांना सांगायचं की तर तुझी जबाबदारी आई बाबा म्हणून तू पार पाडणार, आदर करणार, तुझी कामं करायची करणार, पण अटॅचमेंट नसली पाहिजे. जेव्हा अटॅचमेंट येतं, जसं तेव्हा आपला कंट्रोल आपल्यावरचा सुटतो. जसं मी उदाहरण दिलं की साडीला काय लागलं की माझी सनकली. इमोशनने माझ्यावर कंट्रोल केला, त्या साडीच्या अटॅचमेंटने माझ्यावर कंट्रोल केला. सो तो दुसऱ्याचा कोणाचा कंट्रोल हा वाईटच, की आपले जबाबदारी पार पडा, पण अटॅच नका होऊ. हे माझे नातेवाईक, ही माझी वस्तू, हे माझं घर. सो जबाबदाऱ्या पार पाडा, पण अटॅच नका. ही डिटॅचमेंटची सवय तुम्हाला तुमच्या मुलांना आयुष्यभर पुढे जाईल, जबाबदाऱ्या पार पाडत, बरं का? सो हे नक्की तुमच्या मुलांना समजवा. थँक यू.